सावरकर वासियांना माझा नमस्कार. आता कधी कधी योगानुयोग लागतो की कसा काय मुंबईवरून सोलापूर माझे इथे कोणी मित्र नव्हते, आज बरेच झाले ते. ओके, सर्वप्रथम माझे मित्र आहे एक रवी मनियारजी म्हणून, त्यांच्याशी आम्ही बोलत होतो आणि काही विषय निघाले ना, मी बोललो की आय वूड लाईक टू विजिट सोलापूर वन्स. आणि नंतर प्रशांतजीशी भेट झाली आणि प्रशांतजी बोलले की तुम्ही या इथे, आपण सगळीकडे तुम्हाला जिथे फिरायचं तर फिरा आणि आपण एक प्रोग्राम करूया, लोकांशी वार्तालाप करूया विषयावरती. आता साहेबांनी सांगितलं की पटकथा म्हणजे मराठीत स्क्रीन प्ले, तर ते आता मला थोडं समजून घ्यावं लागेल आणि नंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. कारण मराठीतच आपण पटकथा, त्यांनी हास्यामध्ये थोडा इंटरेस्ट आणावा, तुमच्या चेहऱ्यावरती थोडं स्माईल यावं म्हणून बोललेले होते. तर मी त्याचं स्पष्टता करतो की सर्वप्रथम मी 3 स्टेपमध्ये जातो की मी या फील्डमध्ये आलो कसा काय. कारण मी जसं सांगितलं की जे स्कूल ऑफ आर्टमधून आहे, आर्टिस्ट आहे. हां, आम्हाला अप्लाइड आर्टमध्ये वेगवेगळे मीडियम शिकवतात, की पोस्टर्स, होर्डिंग, सिनेमा. तर सर्वात पॉवरफुल स्ट्रॉंग मेसेज द्यायचं असेल तर सिनेमा इज दी पॉवरफुल मीडियम असं मला वाटलं. आणि त्यामुळे मी सिनेमावरती फोकस केला. आणि सिनेमामध्ये काम करायचं तर कसं करणार, काय करणार, कारण त्यासाठी FTI या खूप स्टडी करून वेळ लागणार आहे. तर मी डायरेक्ट तलावात उडीच मारली की आपण जॉईन करू कोणाला आणि शिकूया. आणि माझं फोकस, कारण कॉलेजमध्ये असताना एकांकी करायचो, आम्ही ॲक्टिंग करायचो, डायरेक्शनचा कल नव्हता. कधी काही ॲक्सिडेंटली करावा लागला ॲक्टिंग. मग कळलं की डायरेक्शन इज द माय फील्ड. आणि डायरेक्शनमध्ये मी कसा आलो. पहिले 2-3 मराठी सिरियल केली मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून. आणि एक माझे कॉमन मित्र होते, ते जेव्हा आश्रीवाद कुवारीकर पहिली फिल्म त्याची करत होते, पहिला नशा, आणि त्यात मी त्याला जॉईन झालो. आणि आमची मैत्री ॲज अ 2 फ्रेंड, क्रिएटिव्ह गाईज आणि डायरेक्टर आणि त्याचा असोसिएट म्हणून पण खूप घट्ट झाली आणि ते आत्तापर्यंत आहे. तर फर्स्ट फिल्म पहिला नशा तुम्ही कदाचित नाही ऐकली असेल, आशुतोष सरांची चांगली फिल्म होती, पण इट वॉज रिमेक ऑफ काही इंग्लिश फिल्मची होती. आणि काही लोकांना खूप आवडलेली आणि काही ते एवढ्या पॉप्युलर झालेली फिल्म नव्हती. पाठ वी गॉट इट अ फिल्म कॉल बाजी, आमिर खान बरोबर आम्ही केलेली फिल्म. इट वॉज ॲक्शन फिल्म होती. आमिर खानची इमेज तोडून करायची होती, कारण नाही आमिर खान चॉकलेटी रोमॅन्टिक गाय म्हणून चालत होता तेव्हा. तर त्याच्याकडे ॲक्शन करून घ्यायची आणि तो इमेज ब्रेक करायचा जो प्रयत्न होता त्या फिल्ममध्ये, ते बरेच लोकांना आवडलं. पण ते पण ओके चाललेली फिल्म होती. आणि त्यानंतर एक 15 काहीतरी प्रोड्युसर उभे होते, ते सगळे भरारी झाले. कारण बॉक्स ऑफिसचा रिझल्ट जे मिळाला पाहिजे बाजीला, ते तसं मिळालं नव्हतं. अँड वी वर सिटिंग विदाउट अ जॉब, मी आणि आशुतोष. अँड मी ठरवलं की बस हे जे आता चालू आहे जे प्रचंड कार्यक्रम, ते आपण जे करतो ना तसं चालणार नाही. मला एक माझे एडिटर साहेबांनी अजीज मिर्झा म्हणून डायरेक्टर आहे, त्यांच्याशी ओळख करून दिली. आणि तेव्हा ते यस बॉस शाहरुख बरोबर फिल्म करत होते आणि दुसरी फिल्म नाना बरोबर करणार होते. आणि मग त्यांनी सांगितलं की ही फिल्म ऑलरेडी चालू झाली आहे, तर दुसरी फिल्ममध्ये यू जॉईन मी एज अन असोसिएट डायरेक्टर. तेव्हापर्यंत लिखाणाचा आणि माझा काहीही संबंध नव्हता. मी आयुष्यात कधी विचार केला नव्हता मी लिहू शकतो. जे काही लोकांना पहिल्यापासून थोडंफार लिहितं त्यांना वाटतं की आपण सिनेमा लिहावा, पण ती एवढी सोपी गोष्ट नाही. आणि माझ्या मनात नव्हतंच कधी आपल्याला डायरेक्टर व्हायचं. बट सिनेमा ही एक वेगळी गोष्ट आहे. मग त्याला तुमच्याकडे वाचन असेल तर त्याचं तुम्हाला क्राफ्ट कळलं तर ते पडद्यावर कसं आणायचं आपोआप कळतं. तर ते काम करताना आय यूज टू डिस्कस विथ त्याच्याबरोबर, रायटरबरोबर आम्ही बसायचो. आणि तेव्हा माझे बरेच सजेशन यायचे ते त्यांना आवडायचे. तर ही टोल्ड मी की तुम्ही तुमची लाईन लिहा. मला कुठली लाईन, तुम्ही एक्झॅक्ट स्क्रीन प्ले लाईन लिहा. मला सर आय डू नॉट नो स्क्रीन प्ले रायटिंग हा माझा छंद नाही आहे, विषय नाही आहे, मी कधी विचार केला नाही. बट यू हॅव अ कॉन्फिडन्स इन मी, माझ्यावरती भरोसा आहे, तर मी प्रयत्न करेन. मी कधी विचार केला नाही. आणि त्यांच्या त्या विषयावर मी लिहायची सुरुवात केली. बिकॉज ही वॉज कॉमन फ्रेंड. अजीज मिर्झाबरोबर त्यांनी बरंच काम केलं होतं.
तर ही यूज टू ड्रॉप इन टू ऑफिस आणि बोललं की काय चालतं मला मी रायटर झालो लिहायला लागलो साहेबांचं स्क्रीन विषय की चल देन लिहूया आपण लगान अशा. आणि जेव्हा ही स्टोरी लगान आशुतोषची होती, छोटीशी स्टोरी त्यांनी मला नरेट केली. नॉर्मली स्टोरी छोटीशी असते, एवढीच होती की यार एक गावात त्यावरती खूप अत्याचार होतात, पीक नाही आहे आणि अंग्रेज त्यांना लगान मागतात आणि 1, 2, 3 गुन्हा लगान आहेत त्यांच्याकडे, जास्त पाहिजे कुठून देणार. तर ते माफ करण्यासाठी गावाचे लोक मिळून यांना क्रिकेट हा थांगपत्ता नाही, ते लोक डिसाईड करणार की आपण क्रिकेट खेळूया आणि त्यांना हरवूया आणि लगान माफ करून घ्या. ओके फाईन. मग अरे नको सोड येऊ नको त्याचं गो आहे म्हणजे या विषयावरती काम केल्याने एवढाच प्रॉब्लेम आहे की तुला प्रोड्युसर मिळणार नाही. बिकॉज ह्याची प्रोड्युसर आपले ऐकून पाहिजे, त्यांची एक विचारसरणी आहे, त्यांना एक प्रकार पाहिजे, एक त्यांची फॉर्मॅट फिक्स असते. त्या काळात मी वार्ता करतो की खूपच ॲक्शन पाहिजे किंवा गाणे खूप झॅकपॅकवाला मामला असतो. मला हे सगळं याच्यात नाही. दिस इज व्हेरी व्हेरी एक्सपेरिमेंटल आहे. खूप रिअलिस्टिक अप्रोच घ्यावं लागेल तर हे कुठे. आणि असला भाग जे का आपण तुझ्या डोक्याचा विच आय कुड सी ते प्रोड्युसर मान्य करणार नाही आणि आपल्याला प्रोड्युसर मिळणार नाही. त्यांनी टोल्ड मी की नाही आपण ट्राय करूया. त्याला ट्राय करायला काय हरकत नाही, पण मला वाटतं महिन्यात वाया आला आहे. अँड एव्हरी मतलब जेव्हा मला मौका मिळाला ना तिथून मी पळायची वार्ता करायचो की नाही नको करूया सोड करून इथून जायचं नाही, हे नाही आपण तिथून नाही करायचं कसून. So always I try to find a way to avoid that thing. आणि आय वॉन्टेड की तो त्याची एनर्जी वेस्ट करून नाही या सब्जेक्टवर. त्यासाठी मी खूप प्रयत्न करेन, पण तो जिद्दीचा होता, तो धरून चालायचा नाही हे आहे. तर मी सांगितलं की यार ही अशी वार्ता आहे ना की आपण मुंबईत राहून लिहू शकत नाही. वी शुड गो समवेअर बिकॉज मेंटली आपल्याला त्या गावात राहावं लागेल. तर तसं नाही मिळालं तेव्हापर्यंत आपण मुंबईत राहून ते विलेज क्रिएट नाही करू शकणार. ते इमोशन पाहिजेत मला. तर थोड्या दिवसात तो आला की ओके झाला बंदोबस्त. मला कुठे इथे एक कर्जतजवळ गाव आहे आणि कलोते म्हणून, तर तिथे एक फार्म हाऊस आहे, तलाव आहे आणि आपण तिथं राहूया. अरे मी बोला आता सुटका नाही, आता लिहावेच लागणार. सो वी वेंट देअर आणि 22 दिवसात पहिला ड्राफ्ट लिहिला आणि तो ड्राफ्ट लिहून त्याच्यावरती आम्ही 12 ड्राफ्ट करत गेलो. कारण 5 वर्ष मुंबईचे प्रत्येक प्रोडक्शन हाऊसकडे आम्ही गेलो आणि प्रत्येकाने नकार दिला. काही लोकांनी तर हाकलूनच टाकलं की गेट आउट म्हणून की काय हिरो धोती घालून गेट खेळतो म्हणून. तो आयडियाच पडलेलं नव्हतं. अँड त्यामुळे त्याला 5 वर्ष झाली. पण जेव्हा तो इंटरनॅशनल फिल्म करून आला एक आय थिंक अर्थ म्हणून होती, त्याच्यात तो विलनिश त्याचा कॅरेक्टर होता, तेव्हा त्याला कळलं की इंटरनॅशनल मार्केट काय असतं. दॅन ही रिअलाइज की मला ही कारण ह्या सब्जेक्टमध्ये इंटरनॅशनल मार्केटचा फील आहे, त्यासारखी वेगळी फिल्म आहे, रिअलिस्टिक अप्रोच आहे. तर आता तो प्रोड्यूस करायला तयार झाला आणि नंतर बाकीची घटना घडली. त्यापूर्वी मी लेखनावरती येतो की जसं साहेबांनी सांगितलं की पटकथा कथा लेखनमध्ये काय फरक असतो ते आपण पहिले बघून घेऊया. कोणी पेन हातात घेतलं आणि एक प्रेमपत्र लिहिलं म्हणजे रायटर झाला असला भाग नसतो. कारण लिहिणं हा आपल्या मनातले जे भाव आहे ते आपण काढून पेपरावरती टाकतो. त्याची एक पद्धत वेगवेगळी असते. कविता लिहिणं वेगळं आहे, गायन लिहिणं वेगळं आहे. कविता आणि गायन सेम नाही, कारण गायनमध्ये एक तुम्हाला रिदम पॅटर्न लागतात, कवितामध्ये नसेल तर चालतं. ठीक आहे, कवितामध्ये भाव जास्त, गायनमध्ये भाव नसला तरी चालेल, पण एक रिदम पॅटर्न असली तर खूप होईल. अरे तम्मा तम्मा लोके काहीच नाही का, पण तर तुम्हाला ऐकायला आवडतं. तर तसला भाग आहे, त्याच्यात रिदम पाहिजे तर गायन आहे ते. पण कवितामध्ये भाव असला पाहिजे आणि भाव नसेल तर कविता हृदयाला स्पर्श करत नाही. बरोबर आहे. तर हा लिखाणाचा एक भाग वेगळा झाला आहे. कादंबरी छोटी स्टोरी, कथा जेव्हा आपण लिहितो ते खूप भली मोठी महाकाव्यासारखं असतं आणि त्याच्यासाठी खूप प्लॉटिंग असतं, बरेच कॅरेक्टर्स असणार, त्याच्यात वार्ता प्रवाह मोठा असतो. या सगळ्या रायटिंगमधून जर आपलं ज्युनियर सिनेमा किंवा
परफॉर्मन्स आर्टमध्ये लिखाणाची आपण गोष्ट करतो तेव्हा वी गो टू बॅक टू भरत मुनी यांनी नाट्यशास्त्र लिहिलं आहे. आणि नाटक म्हणजे काय, कथा, पटकथा आणि संवाद हे 3 जे डिपार्टमेंट आहे ते आपल्या हिंदी सिनेमामध्ये आहे, इंडियन सिनेमामध्ये. फॉरेनमध्ये इट्स ओनली फॉर ओरिजिनल स्क्रीन प्ले रायटिंग अँड अडॉप्टेड स्क्रीन प्ले रायटिंग. तिथे संवादसाठी वेगळा अवॉर्ड नाही आहे किंवा हे नाही आहे. आणि आमच्या इथे बरेच लोक बोलतात की आम्ही स्क्रिप्ट लिहिलेली आहे. तर स्क्रिप्ट हा वेगळा शब्द आहे, कारण स्क्रिप्टचं नावाचं कुठेही अवॉर्ड नाही आहे. हॉलिवूडमध्ये पण नाही आहे, इथे पण नाही. इथे तुम्हाला मिळणार बेस्ट स्क्रीन प्ले रायटर, बेस्ट रायटर, स्टोरी रायटर आणि बेस्ट डायलॉग रायटर. हे 3 डिपार्टमेंटचा जेव्हा संयोग होतो देन इट बिकम स्क्रिप्ट. स्टोरी छोटीशी असू शकते. लगानची स्टोरी केवढी आहे, एकदम छोटी, की बा लगान माफ करायचं आहे म्हणून आपण अंग्रेज लोकांशी लढू, क्रिकेटमध्ये त्यांना हरवू. ही लढाई वेगळी असते. ठीक आहे. तर हे झालं जेव्हा एक कथा, ओरिजिनल थॉट, ओरिजिनल आयडिया खूपच लहान असू शकतो, पण त्याला फुलवून त्याच्यात कुठकुठले कॅरेक्टर असणार ते कॅरेक्टर स्केच आम्ही तयार करतो की तो कसा बिहेव करणार, का करणार, त्याचा पाठीमागेचा उद्देश काय असणार आणि त्याने मी काय सांगू इच्छितो आणि जे मी सांगायला इच्छितो ते मी ऑडियन्सच्या मनाला कसं धरून ठेवेन. कारण 3 चीज आहेत जे लोकांना धरून ठेवतात फिल्ममध्ये. त्या एक सेन्सिबिलिटी, सेन्सिटिव्हिटी आणि एंटरटेनमेंट. सिनेमामध्ये सेन्सिबल नसेल काहीही, कुठे कुठे नाही तर तुम्ही बोललात की अरे काय तेच सगळं चाललं आहे, मूर्ख बनवतात का. अँड फिल्ममध्ये कुठलाही 1-2 सीन पण सेन्सिटिव्ह नसेल जे तुम्हाला हार्टला टच करणार, की तुम्हाला ओह असं व्हायला पाहिजे, तर ते तुम्हाला धरून ठेवणार नाही सिनेमा. गोष्ट कशी आणायची ते स्क्रीनप्लेचं काम आहे. की मी कुठे मला गरज आहे की इथे ऑडियन्सला हसवायचं आहे, की कुठे मला त्यांना इमोशनल करायचं आहे, की कुठे मला त्याला सांगायचं आहे की अरे बा सी ही नवीन चीज मी घेऊन आलो. तर ही जेव्हा तुमचं बॅलन्सिंग ॲक्ट करेक्ट असेल सिनेमामध्ये आणि तेव्हा ते लोकांना पकडून धरून ठेवतं. काही वेळी आमच्या इथे एवढं सिरियसली पटकथा जे सांगतो आम्ही स्क्रीन प्ले रायटिंग, त्याला बरेच लोक रायटर म्हणून बोलतात की हे रायटर आहेत, स्क्रीन प्ले रायटर आहेत. पण मी माझं स्वतःला सांगतो की मी रायटरपेक्षा मी क्राफ्टमॅन आहे. बिकॉज स्क्रीन प्ले हे रायटिंग मतलब ते देणगीचा विषय नाही आहे, हे कोणीही ट्रेन होऊ शकतं. ज्याला सिनेमाचं क्राफ्ट माहीत आहे, सिनेमाचं क्राफ्ट ज्याला माहीत आहे की कसं मला स्टोरी सिनेमात सांगता येईल, तो चांगला स्क्रीन प्ले लिहू शकतो. आणि रायटर किती उत्कृष्ट असला पण त्याला सिनेमाचं क्राफ्ट माहीत नसेल तर स्क्रीन प्ले लिहू शकणार नाही. लिहिला पण ते पकडू शकणार नाही लोकांसाठी. तर त्यासाठी तुम्हाला सिनेमा समजावा लागेल की सिनेमाचं क्राफ्ट काय आहे, सिनेमाचं ग्रामर काय आहे, सिनेमा हाव इट एक्सप्रेस द इमोशन्स, ते तुम्हाला एकदा समजून घ्यायचे की तुम्हाला ते सरळ होतं. आता आपल्याकडे जे शास्त्र म्हणून त्याचा एवढा उपयोग नाही आहे, स्टडी नाही आहे. हॉलिवूडमध्ये ज्याला तो बिकॉज सायकॉलॉजी त्याच्यावरती खूप पार्ट घेत आहे स्क्रीन प्लेवर. राज कूलर्स एक्सक्लुझिव्ह शोरूम आता आपल्या सोलापुरात. घर, ऑफिस, फॅक्टरी, हॉटेल्स, मॅरेज हॉल या सर्व ठिकाणी लागणारे विविध प्रकारचे 50 पेक्षा जास्त व्हरायटीजचे कूलर्स एकाच ठिकाणी. सोलापुरातील एकमेव एक्सक्लुझिव्ह कूलर शोरूम राज कूलर्स. 7/8 पद्मश्री अपार्टमेंट, अरविंदधाम रोड, छत्रपती संभाजी महाराज चौक, सोलापूर. मोबाईल 9420 66 36 78. गुढीपाडव्यानिमित्त 30% सूट, डिलिव्हरी फ्री. कोणताही कूलर घेण्या अगोदर राज कूलरला अवश्य भेट द्या.